रामकृष्ण हरी माऊली, जय जय रामकृष्ण हरी. माऊली, आज संत शिरोमणी तुकाराम महाराजांचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेतलेला आहे. अभंग असा आहे पहा. उदकी कालवी शेद बलपुत्र, तो होय पवित्र कासयाने. उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना, विनमुख चरणा संताचिया. दुखवितो बुडे सांगडीचा तापा, अति त्याई पापाचीच मूर्ती. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ, तरी अमंगळ योग होतो, तरी अमंगळ योग होतो. असा सुंदर असा अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. आणि या अभंगामधून महाराज काय म्हणतात पाहूया. पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात, उदकी कालवी शेन बलपुत्र, तो होय पवित्र कासयाने. संत तुकाराम महाराज हे वैज्ञानिक विचाराचे होते, हे लक्षात घ्या. त्यांचे विचार जे आहेत ते विज्ञाननिष्ठ विचार होते. महाराज म्हणतात, पाणी मग ते तलावाचं असेल, नदीचं असेल, विहिरीचं असेल, जो कोणता सोर्स असेल पाण्याचा, ते पाणी आणि पिण्यायोग्य पाणी, शुद्ध पाणी. अशा या पाण्यामध्ये जर शेण आणि मलमूत्र कालवलं, ते पाणी शुद्ध राहील का? नाही, पाणी अशुद्ध होईल, पाणीच अपवित्र होईल. आणि मग अशा पाण्यानं जर आंघोळ केली तर आंघोळ करणारा कसा का पवित्र होईल? आंघोळ करणारा पवित्र होऊ शकतो का अशा पाण्यानं? नाही पवित्र होऊ शकत माऊली. आणि हेच महाराजांना सांगायचं आहे. निसर्गानं ज्या त्या वस्तूची जिथे जिथे पाहिजे तिथे तिथे जागा ठरवलेली आहे. शेण मलमूत्र उत्सर्जक पदार्थ आहेत जनावरांचे किंवा प्राण्यांचे, म्हणून आपण मानव प्राणी त्यामध्ये आला. आणि उत्सर्जक पदार्थ जे आहेत ते शरीराबाहेर टाकले जातात. आणि त्याची जागा जी आहे ती जागा ठरलेली असते. कुठेही टाकता येते का? नाही टाकता येत. आणि हेच महाराज म्हणतात, पाण्यात शेण मलमूत्र जर कालवलं तर पवित्र राहील का पाणी? चांगलं राहील का? पाणीच अशुद्ध होते तर त्या अशुद्ध पाण्यानं स्नान केल्यावर पवित्र कसा काय होईल स्नान करणारा? परखड असे विचार आहेत महाराजांचे, अगदी स्पष्ट शब्दामध्ये ते सांगतात. आणि हे समजून घेणं महत्त्वाचं आजच्या घडीला. नाहीतर कोणी येतो आणि काही सांगतो. आणि अशा वेळेला तुकाराम महाराज आठवायचे. तुकाराम महाराजांना आठवलं की निश्चितपणे आपल्याला मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या प्रत्येक अभंगामधून ते आपल्याला एक संदेश देत असतात. आणि तो संदेश जर आपण ग्रहण केला, आचरणामध्ये आणला, तर नक्कीच जीवन सुकर होण्यासाठी मदत होते माऊली. पुढे महाराज म्हणतात, उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना, विनमुख चरणा संताचिया. जो संत आहेत, सज्जन आहेत, यांची सेवा करत नाही, सेवा राहू दे, नाही करत, परंतु निदान संत सज्जनांना त्रास एखादा देत असेल सज्जन ग्रहस्थाला, तर अशाचा उद्धार होईल का? अशा लोकांचा उद्धार होणे नाही, उद्धार होऊ शकत नाही. मग त्यांनी कितीही तीर्थाटन करू द्या, कोणत्याही देवावर जाऊ द्या, उद्धार होऊ शकणार नाही. जे दुर्जन लोक जे आहेत, जे सज्जनांना फसवतात, त्याचबरोबर संत मंडळी जे आहेत, संत विचाराचे जे लोक आहेत, त्या लोकांना म्हणजे गोत्यामध्ये आणण्याचं काम करतात, त्यांना मदत करत नाहीतच. आणि अशा लोकांचा उद्धार हा होणे नाही, होऊच शकत नाही, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. पुढे महाराज म्हणतात, दुखवितो बुडे सांगडीचा तापा,
होती त्याही पापाचीच मूर्ती. पैल तीरावर जाण्यासाठी सागडीचा धाफा पाहिजे. त्या सागड भोपळ्याची असते आणि अनेक भोपळे एकाला एक जोडलेले असतात. इथे 2-3 अर्थानं पैल तीरासाठी जायचं आहे. मग वापरायचं साधन कोणतं? तर सागड असेल किंवा होड्या असू शकतात. बघ, त्या सागडीच्या ताफ्यामध्ये बसला, होळीमध्ये बसला आणि पुढे जाऊन त्याला खूप बुद्धी सुचली आणि त्याला काय केलं, ती होळीच फोडून टाकली. सागडीचा ताफा बुडवला. हा बुडाल्याशिवाय राहील का? हा सुद्धा बुडवल्याशिवाय राहणार नाही. एक वेळा तरुण जाईल, परंतु कधी ना कधी तो बुडाल्याशिवाय राहणार नाही. कारण सागडीचा ताफा जो बुडवतो म्हणजे ईश्वर भक्तीकडे जाण्याचा जो मार्ग आहे, संत सज्जनांना मदत करायचा, किमान त्रास द्यायचा नाही, कोणाचं मन दुखवायचं नाही, हा मार्ग सोडून जो तरुण जाण्यासाठी आवश्यक असलेल्या होळ्या म्हणजे नामस्मरण आहे, संतांची सेवा आहे, हे सोडून देऊन दुसरंच काही करत बसतो, अशी व्यक्ती ही स्वतःसुद्धा बुडाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा व्यक्तीला तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्यक्ष पापाचीच तो मूर्ती आहे. पाप म्हणजे काय? तर हा असा माणूस, असं महाराजांना यामध्ये म्हणायचं आहे. पुढे महाराज म्हणतात, तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तरी अमंगळ योग होतो. तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा कपाळ फिरते, आता कपाळ फिरते म्हणजे हे असं फिरते का? नाही. कपाळ फिरते म्हणजे काय होते? तर कपाळ 2-3 गोष्टींपुढे फिरत असते. एकतर विवंचना, जे आर्थिक चणचण प्रमाणाबाहेर जर असली तर अशा वेळेला चांगलं काय वाईट काय याचा निर्णय घेता येत नाही. त्यावेळेला चुकीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यानंतर दुसरं, राग. प्रचंड राग आलेला असेल तर या रागाच्या भरामध्ये घेतलेले निर्णय चुकीचे असतात आणि एखादं केलेलं कर्मसुद्धा आपल्याला जीवनभर पश्चाताप करायला लावू शकते. खूप मोठं नुकसान आपलं होऊ शकते. म्हणून माऊली संत सज्जन नेहमी सांगत असतात, क्रोध आला असेल तर कोणताही निर्णय घेऊ नका, रागामध्ये कोणताच निर्णय घेऊ नका आणि आनंदामध्ये कोणालाच वचन देऊ नका. खूप आनंदामध्ये तुम्ही असाल तर अशा वेळी कोणालाही वचन देऊ नका आणि रागामध्ये निर्णय अजिबात घेऊ नका. आणि राग जेव्हा येतो तेव्हा कमी बोला, शक्यतोवर बोलूच नका. हे संत सज्जनांनी सांगितलेलं आहे, सर्व विचारवंतांनी सांगितलेलं आहे. क्रोध बऱ्याच वेळा आपली फजिती करत असतो. रागाच्या भरामध्ये चांगल्या चांगल्याचे कपाळ हे फिरू शकते. जे खूप राग आला, एखाद्याला मार्क कमी मिळाले मुलाला आणि मुलाचा राग आला, मुलाचा राग आल्यावर काय केलं, तिथेच मुलाला मारलं मुलांच्या समोर. त्याला खूप अपमान वाटला मुलाला आणि त्यानं म्हणजे ठरवून टाकलं की आपल्याला काही येतच नाही आता, आणि कुठे निघून गेला रागारागामध्ये. मग त्याला पाहत बसा. तेव्हा रागाच्या भरामध्ये कोणतंच कृत्य करायचं नाही. एखादं नुकसान मुलानं झालं असेल किंवा कोणाच्याने एखादं नुकसान झालं असेल, तुम्ही रागावल्यानं भरून निघणार आहे का? नाही निघणार. आता समजा तुमची खूप महागाची गाडी आहे, त्या गाडीवर तुमचं छोटं मूल आहे, त्यानं काय केलं, एक दगड घेतला आणि दगडानं कोरलं काहीतरी. आता राग आला, खूप राग आला, त्याला हात धरून पीर काढला. हात पीर काढला, नाजूक बोटं तुटले, रडायला लागला, हातावर सूज आली.
राहिलं गाडीकडे पाहणं, धावत पळत दवाखान्यात जायचं. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर म्हणतात त्याचे बोटं फ्रॅक्चर झाले. मूल विचारते रडत रडत, बाबा माझे बोटं कधी बरे होतील हो? आणि तेव्हा याला समजते की रागामध्ये मी याचा हात पिरगाळला, काय करून बसलो मी. गाडीचा डेंट काढता येईल, त्यावर खरडलेलं परत दुरुस्त करता येईल, परंतु याची ओरिजिनल बोटं होतील का तयार? नाही. याला किती त्रास होतो मुलाला. तेव्हा असं याला म्हणतो आपण कपाळ फिरणं. तेव्हा भल्या भल्याचे कपाळ फिरू शकते क्रोधापुढे, आर्थिक विवंचनेपुढे, अति दुःखद प्रसंगी. परंतु जे दृष्ट आणि दुर्जन प्रवृत्तीचे लोक आहेत त्याचे विचारच त्या मार्गाने जात असतात की आज कोणता बकरा सापडतो, आज आपल्याला कोण सापडतो, कोणाला फसवता येईल, हाच विचार त्यांचा दिवस निघण्याबरोबर सुरू असते, झोपतात नाही तो सुरू असते. आणि ते असा माणूस पाहतात की जो आपल्या म्हटलेलं ऐकेल, आपल्यावर 100% विश्वास ठेवेल आणि आपण म्हणू ते करेल. आणि खरोखर अशा लोकांना तसे सापडतातही. आणि अशा लोकांचं मग विश्वास ठेवल्यामुळे लाखोचं नुकसान हे लोक करत असतात. कधी कधी जीवनातून उठवण्याचा प्रयत्न हे दृष्ट लोक अशा व्यक्तीला करत असतात. अक्षरशः म्हणजे भांडणाच्या तोंडावर एखादा सौदा देतात आणि अशा दृष्ट माणसाच्या शेजारी देतात की असं काहीतरी त्यामध्ये असते की त्यामध्ये भांडणं जर केली तर जीव गेल्याशिवाय राहत नाही, ही परिस्थिती ओळवते. पण तिथून पळून येण्याची पाळी येते. आणि कोणामुळे होते? अशा दुष्ट लोकांवर विश्वास ठेवल्यामुळे होते, मूर्ख लोकांवर विश्वास ठेवल्यामुळे होते. आणि ते आपलेच असतात. कारण सहजासहजी माणूस परक्यावर विश्वास ठेवत नाही. काही लोक समाजसेवक असतात, समाजसेवेचं ढोंग करतात आणि समाजसेवेचं ढोंग करून मग त्या आड आपल्याला वाटते खूपच चांगला माणूस आहे, इतका दानधर्म करतो, समाजसेवा करतो, परंतु तो सुद्धा सापडेल तिथे सापडेल त्याला फसवण्याचं कार्य करत असतो. आणि असे जे लोक आहेत यांचं कपाळ सतत फिरलेलं असते. आणि या सज्जन माणसाचं कपाळ कसं फिरते की त्याच्या म्हटल्यानं तो ऐकतो, लोभामध्ये पडतो. लोभ म्हणजे पूर्ण चूक दुर्जनाची आहे असं नाही म्हणणार मी. त्या फसवणाराची पूर्ण चूक नसते 100%, 50% हाही असतो त्याच्यात. का? तर याला वाटते थोडंसं स्वस्तात मिळून राहिला आणि आपला माणूस आहे, तो ते घेऊन टाकतो. म्हणजे लोभ यासाठी कारणीभूत आहे. लोभसुद्धा नसावा की आपला इथे फायदा होऊन राहिला, त्या फायद्यासाठी तो करतो आणि कोणाला सांगतही नाही आणि फसतो, खड्ड्यामध्ये पडतो. हे म्हणतात कपाळ फिरणं. तेव्हा असं कपाळ हे फिरत असते. आणि कपाळ फिरलं की अमंगळ योग येतो. योग जो आहे तो कसा येतो? अमंगळ येतो. आणि मग तुकाराम महाराज नेहमी सांगत असतात की अमंगळ व्हायचं ते होऊन गेलं, परंतु आपली तब्येत जी आहे ती तब्येत सांभाळणं महत्त्वाचं आहे, आपलं आयुष्य महत्त्वाचं आहे. आणि मग त्यासाठी काय करायचं तर शांत राहायचं. आणि शांत राहण्यासाठी भगवंताच्या नामस्मरणामध्ये वेळ घालवायचा, कोणत्या तरी चांगलं कर्म करत राहायचं. जो दुर्जन असेल त्यालाही माफ करून टाकायचं, फक्त विसरायचं नाही की याला आपल्याला फसवलं होतं. माफ करून टाकायचं, संबंध तोडून टाकायचे. त्याचा तो भोगत बसेल, आपण त्याचा विचार करायचा नाही, तो काय करतो हेही पाहायचं नाही, परंतु माफ करायचंच. त्याला माफ करणं हे आपल्यासाठी फायदेशीर ठरते. तेव्हा हे लक्षात घ्या माऊली. तेव्हा कपाळ फिरू द्यायचं नाही, रागाच्या भरात कोणताही निर्णय घ्यायचा नाही, लोभामुळे कोणताही निर्णय घ्यायचा नाही. अनुभवाचे बोल हे अनेकांनी सांगितलेले आहेत. लोभ हा निर्णय घ्यायला, चुकीचे निर्णय घ्यायला कधी कधी भाग पाडत असतो. तेव्हा लोभामध्ये कोणताच निर्णय घ्यायचा नाही. आणि जर काही करत असाल तर विश्वास हा महत्त्वाचा असतो. विश्वास हा कोणावर तरी ठेवावाच लागतो. आणि कधी कधी समोरचा माणूस आपला विश्वासघात करेल याची जाणीव नसते, मग अशा वेळेला माणूस फसतो. तिथे लोभही नसतो मध्ये, भले भले फसत असतात. आणि मग त्यातून बाहेर निघायचं
कसं निघता येईल तो प्रयत्न आपण करायचा, दुसऱ्या कोणी मदत करत नाही हे लक्षात घ्या. स्वतःलाच पाहावं लागते आणि ते पाहायचं. आणि सर्वात महत्त्वाचं आपलं डोकं जे आहे ते फिरू द्यायचं नाही, शांत डोक्याने विचार करायचा. असं केलं तर काय होईल, रागाच्या भरात कोणताच निर्णय घ्यायचा नाही, हे सर्वात महत्त्वाचं. कपाळ फिरू द्यायचं नाही. आणि हेच महाराज म्हणतात, कपाळ जर फिरलं तर अमंगळ योग होतो. योग कसा येतो? अमंगळ योग येतो. वाईट घटना घडू शकते, वाईट परिस्थिती निर्माण होऊ शकते. दुर्जनांसाठी ते काही भीत नाहीत कशाला, त्यांचं सुरूच असते. परंतु सज्जनांनी मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा बावली हा अभंग परत एकदा पाहूया. उदकी कालवी शेन मलमूत्र, तो होय पवित्र कासयाने. उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना, विनमुख चरणा संताजिया. दुखवितो बुडे सांगळीचा तापा, अतित्याई पापाचीच मूर्ती. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ, तरी अमंगळ योग होतो. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ, तरी अमंगळ योग होतो. असे कपाळ फिरू नये यासाठी संतांचं मार्गदर्शन आवश्यक असते, प्रभूचं नामस्मरण आवश्यक असते. आणि सर्वात महत्त्वाचं राग लोभ यावर नियंत्रण ठेवणं सुद्धा आवश्यक असते माऊली. हा संदेश संत तुकोबाराय यामधून देतात. त्याचबरोबर अंधश्रद्धांना बळी पडू नका हे सुद्धा पहिल्या चरणामध्ये सांगतात. उदकी कालवी शेन मलमूत्र, तो होय पवित्र कासयाने. शुद्ध पाण्यात शेण मूत्र कालवल्यानं ते काही पाणी अशुद्ध होते. मग अशा अशुद्ध पाण्यानं स्नान केल्यानं स्नान करणारा शुद्ध होणार नाही, हे परखडपणे तुकाराम महाराज सांगतात. म्हणजे इथे अंधश्रद्धेवर सुद्धा ते प्रहार करत असतात. तेव्हा असा हा अतिशय सुंदर असा अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. हे सांगत असताना काही चूक झालं असेल तर मला माफ करा. सर्वात महत्त्वाचं, जर समजा माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी. जय जय.